नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. तर आज बरेच मोस्ट अवेटेड पॉडकास्ट आपण म्हणू शकतो, कारण बऱ्याच दिवसापासून मला कॉमेंट येत होत्या की हिच्यावर कर. तर आज ती वेळ, हाच तो क्षण आलेला आहे. तर आता मी तुम्हाला एक हिंट देणार आहे आणि त्यावरून तुम्हाला ओळखायचं आहे की आजचं पॉडकास्ट कोणावर असणार आहे. आणि पॉडकास्ट तिथेच पॉज करा आणि पटकन कॉमेंट करा पूर्ण पॉडकास्ट ऐकायच्या आधीच, की तुम्ही ओळखलत की नाही, बरोबर ओळखलत की नाही. ओके. आणि प्लीज कोणी मनाला लावून घेऊ नका. मला कुठल्याही रिजनशी काही हे नाही आहे. हे जस्ट एक मजा म्हणून, मस्ती म्हणून मी करत असते. प्रत्येक कॅरेक्टरचं आपण कसं काय, म्हणजे त्याची खासियत किंवा त्याचं जे वेगळेपण आहे ते मी कॅप्चर करण्याचा प्रयत्न करते आणि ते मी तुमच्यासमोर सादर करण्याचा प्रयत्न करते. बाकी असं काहीही मला तिथल्या भाषेशी किंवा तिथल्या टोनशी किंवा असं काही माझं वाकडं नाही आहे. हां, झमुऱ्याबरोबर आहे, कारण का तो खूपच घाणेरडे लेवलची मराठी बोलतो, त्याच्यामुळे त्याला तर टपली द्यावीशीच वाटते. पण त्याचं सोडलं तर बाकी जे रिजनल लँग्वेजमध्ये बोलतात त्यांच्याशी माझं काहीही प्रॉब्लेम नाही आहे किंवा मला त्यांच्याबद्दल काही असं ते चुकीचं किंवा असं काही वाटतं, अशातला काही भाग नाही आहे. तर प्लीज मजा मस्ती म्हणून घ्या आणि उगाचच अशा कमेंट करू नका की ही आमच्या इथली भाषा आहे आणि तू असं का बोलतेस आणि असं नाही, तू कोकणातली आहे म्हणून स्वतःला काही जास्त शहाणी समजते का वगैरे. कारण ह्या अशा कमेंट हल्ली येऊ लागल्या आहेत आणि हे बरोबर नाही आहे. कारण माझा उद्देश तो नाही आहे. तुमच्या मनात जर ते तसं काही वेडं वाकडं आहे तर त्याला मी काही करू शकत नाही. सो जाऊ दे, चला आपण उगाचच, कारण अशा लोकांना बोलून आणि त्या लोकांचं काही आपण मतपरिवर्तन करू शकत नाही. ज्याची त्याची थिंकिंग जे काही आहे ते त्याचं त्याच्यापाशी. तर आपण फक्त मजा घेऊया. सो तुम्ही ओळखा. ओके मंडळी. तर सकाळी जरा जास्तच घाई गडबड झाली तर मग मला पटपट बॅग भरून घ्यावं लागलं आणि मग मला निघावं लागलं. तर मला तर खूपच इच्छा होती की मला नॉर्मल डिलिव्हरी व्हावी, पण तशी काही झाली नाही. पण आता काही सगळं आपल्या मनासारखं होत नसतं, कधी कधी आपल्याला ॲडजस्ट करून घ्यावंच लागतं. त्याप्रमाणेच झालं. तर मी आता सगळी तयारीनिशी आली होती म्हणून बरं झालं. पण आता काय, म्हणजे मी सगळ्यांचाच आभार मानते की तुम्ही खूप 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 मला सपोर्ट केला आणि जे काही तुम्ही माझ्यासाठी केलं त्याचं मी शब्दात आभार मानूच शकत नाही. हो ना. हो, खरंच म्हणजे ना, खरंच तुमचं खूपच खूप खूप धन्यवाद. आज जे काही आहे ते तुमच्यामुळे आहे मी, आणि जे काही झालं आहे ते तुमच्यामुळे शक्य झालं आहे. तर असं म्हणतात ना की तुम्ही जर किसी भी दिल चीज को दिल से चाहो तो पूरी कायनात उसे तुम्ही मिलाने में लग जाती आहे. तर तसंच काय तर माझ्या बाबतीत झालं आणि तुम्हा सगळ्यांच्या आशीर्वादाने आज मी आई झालेली आहे पुन्हा एकदा. तर त्यासाठी तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. तर तुम्ही ओळखलं का मंडळी? तर आता पटकन कॉमेंटमध्ये लिहा की आजचं पॉडकास्ट कोणाबद्दल असणार आहे आणि तुम्हाला माझी मिमिक्री कशी वाटली. तर चला मग सुरू करूया आजच्या पॉडकास्टला. सो फायनली मुलगी झाली हो. चला, ज्यांना जे पाहिजे ते त्यांना मिळतंय. मला वाटतं आता परमेश्वर एकदम हॅप्पी मूडमध्ये आहे आणि जिसको जो चाहिए वो ले लो, असं सध्या त्याचं चाललेलं आहे. तर आता ज्यांना ज्यांना नंबर लावायचे आहेत त्यांनी पट्टापट लावून घ्या. आणि ज्यांची काही इच्छा आहे, सेकंड टाईम असेल तर तुम्हाला पहिली मुलगी असेल तर मुलगा हवा असेल तर ते होईल, मुलगा असेल तर मुलगी हवी असेल तर तेही होईल. तर मला वाटतं दिस इज द राईट टाईम. तर मग वाट कसली बघताय, लग जाओ काम पे. जोक्स अपार्ट, पण खरंच असं काहीसं चित्र आहे नाही का. तिथे मैनाला भाऊ झाला आणि इकडे आपल्या बादल बरखा बिजुरीला मुलगी झाली. तर ती तर एकदम पागलच झालेली. म्हणजे इतकं वेड्यासारखं दोघं नवरा बायको करत होते, असं काय मुलगा झाला असता तर डिप्रेशनमध्येच जाणार होते. काय म्हणावं या लोकांना ना, मला खरंच चीड येते. आणि काय ते म्युझिक, अरे बाबा, हे काय आहे? दुःखाचा क्षण आहे, आनंदाचा क्षण आहे की काय? म्हणजे हे सुवेराला सुतकाचं म्युझिक काय लावलंय भाई तू? हा माणूस पण इतका निब्बा आहे ना, इतका निब्बा आहे की मला कधी कधी असं वाटतं, ह्याला जर कोणी सांगितलं ना, बाबा तू काम धाम सगळं सोड आणि बस बायकोच्या दिमतीला, तर हा ते पण करेल. आणि नक्कीच हे कधी ना कधी ते होणार. मग तुम्ही लिहून घ्या. ज्या पद्धतीने, ज्या स्पीडने लोकांना तोत्या बनवत आहेत ना,
आणि लोकांकडनं असं कमावून घेत आहेत ना, हा त्यांचा लवकरचाच प्लॅन आहे असं मला एकंदरीतच वाटतंय. नुसता किती मध्ये 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 बोलतो. आपलं सुख महत्त्वाचं असतं, आपल्याला काय वाटतं ते महत्त्वाचं असतं, आपल्याला आपला आनंद कशात आहे ते पाहायचं असतं. कधी कधी आपल्या हौसेला मोल नसतं, आपण हौस केली पाहिजे, कोण काय म्हणतं ते विचार नाही केला पाहिजे. अरे बापरे, हे सगळं ना कसलं कमाल आहे माहिती आहे ना मंडळी. हां, त्याचंच जे तुमच्या कृपेने त्यांना, म्हणजे तुमच्या नाही एक्झॅक्टली, त्याच्या मंद भक्तांच्या कृपेने ते त्यांना जे दनादन मिळतंय ना, त्याच्यावरती यांची ही जी काही आजकाल जीभ उचलली आहे आणि लावतायत टाळ्याला आणि चुरूचुरू चुरूचुरू बोलतायत, ते सगळं त्याचा कमाल आहे. काय तर म्हणे मला ह्यावेळेला ना तिच्या सगळ्या इच्छा पूर्ण करायच्या आहेत. लास्ट टाईम राहून गेलं, लास्ट टाईम आम्हाला करता नाही आलं. का नाही करता आलं? कारण तेव्हा हे घबाड हाती लागलं नव्हतं ना यूट्यूब रूपी, म्हणून नाही करता आलं. आणि आता सगळं आहे नाही ते वाटेल ते चालू आहे. आणि एकदम चॅप्टर येतात नवरा बायको, एकदम गोड 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 बोलून कसं कोणाला कशी वेळ मारून न्यायची हे यांना बरोबर माहिती आहे, कसं यूज करायचं समोरच्याला. आणि लोक पण काय काय कमेंट करतात. एका बाईने तर चक्क लिहिलं होतं की मीच तुझ्या मदतीला आली असती, माझी थोडी तब्येत खराब आहे म्हणून, नाही तर मी तुझ्याकडे येऊन राहिली असती, मी तुझं सगळं केलं असतं. अरे काय हा मूर्खपणा आहे? तुमच्या घरच्यांना काय वाऱ्यावर सोडलंय का तुम्ही? हां, आता या यूट्यूबर्सच्या घरी जाऊन त्यांच्या दिमतीला लागायला? तुमच्या घरी वगैरे कोण काय, तुमच्यावर कसली जबाबदारी वगैरे आहे की नाही आहे? काही बोलायचं म्हणून बोलायचं आपलं. ह्याच्याकडे एवढा पैसा होता, एवढं सगळं होतं, एवढं सगळं आदल्या दिवशी यांना लगेच डोळे जेवण घालायचं ते सुचलं. आणि त्याचं पण कारण काय, तर पब्लिकने सांगितलं. पब्लिक ढीक सांगेल, तुम्हाला स्वतःचं बघायला नको. पब्लिक काय पण सांगेल. पब्लिक सांगेल की तुम्ही तिला डोक्यावर घेऊन नाचणार आहे तुम्ही. पब्लिकने सांगितलेलं, जेव्हा डोक्याला एवढा मार लागलेला, त्याचं एवढं नाटकं केली, एवढं दाखवलं की किती क्रिटिकल आहे, आणि त्याच काळात हे पराक्रम केलेत ना तुम्ही. मग ते कोणाच्या सांगण्यावरून, ते पण पब्लिकच्या सांगण्यावरून केलेत का? काय नाही, नुसतं गडगड गडगड बोलायचं, चेहऱ्यावर असा भोळा भाव आणायचा आणि लोकांना येडा बनवायचे धंदे लावले त्या लोकांनी. शक्य आहे का मंडळी सांगा? तुम्हाला घरच्यांनी पण इतकं सांगितलं असतं, अगदी प्रेमाने हट्ट केला असता आदल्या दिवशी की उद्या डोळे जेवण करायचंय, काही कर पण कर, ह्यावेळेला केलंच पाहिजे वगैरे, तर शक्य आहे का ह्या गोष्टी? आणि ज्या प्रकारे ते सांगत होते की आमच्यामध्ये असं असतं, आमच्यामध्ये असं थाटात करतात, तसं थाटात करतात, लग्नासारखं करतात, असं रातोरात कोणाच्या सांगण्यावरनं कोण करतं का? अनलेस त्यांचा काहीतरी मोठा फायदा होणार आहे. हां, म्हणजे हॉल यांना मिळत नव्हता, दुसऱ्याच्या जीवावर यांनी डोळ्याला जेवण घातलं. आणि त्याची तारीफ केली की झालं की त्यांनी आम्हाला घर दिलं, आम्ही फक्त बोललो आणि त्या तयार झाल्या लगेच. अरे लाज वाटली पाहिजे. एखादा माणूस म्हणेल की माझ्या घरात जसं होईल तसं मी करेन ॲडजस्ट, नाही मिळत आहे हॉल तर नाहीतर नाही करेन, असं दुसऱ्यांना वगैरे विचारणार नाही. काय नुसतं ते गोड 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 बोलायचं आणि लोकांना नुसतं ठगवायचं बास. दिलात का रेव्हेन्यू शेअर केलात त्यांच्याबरोबर? त्या व्हिडिओचा येणार ना, तो रेव्हेन्यू शेअर करा दोघींबरोबर. नुसतं आभार मानून काय नाही की हां थँक्यू, तुम्ही आमच्यासाठी इतकं केलं, तुम्ही आमच्यासाठी धावून आला, तुम्ही तर बहिणीचाच रोल निभावलात आणि हेच केलं तेच केलं. ह्यांचं कसं आहे माहिती आहे, ह्यांच्यासाठी सगळ्यांनी धावून यायचं. ह्यांच्या इवन जे काही अंधमंद भक्त आहेत त्यांच्या पण ह्याच अपेक्षा आहेत की हा का नाही आला, तो का नाही आला, तुझी बहीण का नाही आली, तुझी सासू का नाही आली. पण हे किती दुसऱ्यांच्या मदतीला धावून जातात ते पण बघा ना तुम्ही. हे किती स्वतःची कर्तव्य निभावून नेतात. सगळ्यांनी ह्यांच्या मदतीला धावून यायचं. हे कोणाच्या मदतीला जातात का? किती मदत केली यांनी. हे भावा, सॉरी टू से की तू काहीच मोठं तीर मारलेले नाही आहेस. फक्त तो एक तीर मारलास मोठा, तोच काय तो मारला आहेस. बाकी त्या व्यतिरिक्त म्हणजे तोच मेन होता. खरंच म्हणजे आता मला बोलता बोलता असं स्ट्राईक झालं की तेच तर मेन होतं. पण नंतर जे तू काय म्हणतोयस ना की इच्छा पूर्ण केल्या मी ह्या वेळेला काहीच मागे ठेवणार नाही आहे, तिला जे पाहिजे ते सगळे हट्ट मी पुरवणार आहे. कोणाच्या जीवावर बॉस, कोणाच्या जीवावर? आता पोलीस खात्यामध्ये जे जे आहेत, एका त्याच्या लेवलपर्यंत PSI पर्यंत पकडा तुम्ही,
हे सगळं जे यांचे चोचले चालू आहेत हे रातोरात करण्याचे, हे शक्य आहे का पगारात एका माणसाच्या? सांगा मला तुम्ही. इतके असंख्य फोटोशूट्स केले यांनी, काय गरज होती? एखादं फोटोशूट ठीक आहे, ह्याने विचारलं तर ह्याच्याबरोबर फोटोशूट, त्याने विचारलं त्याच्याबरोबर फोटोशूट, जो येईल त्याच्याबरोबर फोटोशूट करत वेगवेगळ्या कपड्यांमध्ये सुटले होते हे लोक अक्षरशः. म्हणजे ना आता मिळतंय तर ते घ्या, उद्या असेल नसेल माहिती नाही, असं यांचं झालेलं आहे. आणि मंद भक्तांना काळजी की तू इतकं करते आमच्यासाठी, तू तितकं करते. अरे तुमच्यासाठी काय नाही करत तिला सगळं फुकट मिळतंय आणि वरून त्याच्यावरून छपाई होते म्हणून करते ती. मूर्ख लोक, कधी समजणार तुम्हाला? एखाद्या व्यक्ती असेल तर म्हणेल बाबा एवढे जीवाचे हाल कशाला करू, मी जरा आराम करते, जरा काय वेळ मिळालाय तर स्वतःला देते. एवढं जीवाचे हाल करून नुसतं शूट्स आणि हे ते करताय, ह्याच्यामध्ये कुठलं शहाणपण आहे? ते मुलगा आहे की मुलगी आहे त्याच्यावरती ह्या लोकांनी 2 व्हिडिओ काढले. एक तर म्हणजे तो डोहाळे जेवणाचा तर काढलाच, की त्याच्यामध्ये काय येतंय रिव्हील करणार, पेढा आहे की बर्फी ते, आणि मग दुसऱ्या दिवशी आणि वेगळा पारंपरिक पद्धतीमध्ये कसं ओळखतात त्याचा आणि वेगळा. तो तर बापरे भयानकच व्हिडिओ होता. काय ते पूर्ण तर्क वितर्क लावून बसले होते, कुठल्या कुठल्या पद्धती काढल्या होत्या. असं असेल तर मुलगा होईल, तसं असेल तर मुलगी होईल, आणि मग त्याच्यावरती पूर्ण गेस गेम असं करून ह्या लोकांनी 2 व्हिडिओ रेटले. काय थिल्लरपणा बाबा, तुम्हाला काही होऊ नका, कोणाला काय फरक पडतोय, काय मूर्खपणा. आणि कोण आहे यांचे पागल लोक बघतात यांना? ते पॅशन फ्रूट आणलेलं आहे, लोकांना पॅशन फ्रूट पण माहिती नाही, यांना पण नाही माहिती, यांच्या भक्तांना पण नाही माहिती. हिने तर काय वेगळंच फळाचं नाव देऊन टाकलं, बियात म्हणून कृष्णफळ झालं. आता रामफळ नाही होऊ शकत कारण रामफळ आहे, सीताफळ नाही होऊ शकत कारण सीताफळ ऑलरेडी कुठल्या तरी फळाचं नाव आहे, म्हणून याचं नाव कृष्णफळ. आणि हिचे भक्त तर त्याच्याहून वरचे, ते तर काय म्हणतात, आमच्याकडे या फळाला फॅशन फ्रूट म्हणतात. फॅशन डोक्यात घाला तुमच्या ती फॅशन गावठी साले. म्हणून यांना ना हे असले हे ना ह्यांच्या जीवावर खपतात असे व्हिडिओज आणि अशा माणसांची सगळी थेर. हे मूर्ख आणि यांना पाहणारे शतमूर्ख. काय तर म्हणजे तर्क वितर्क होते त्याच्यामध्ये की ही त्यावेळेला हट्टी नव्हती, ह्या वेळेला हट्टी आहे, हे तर मला पण जाणवलं, म्हणून मग ही ह्या वेळेला मुलगी होणार कारण ह्या वेळेला हिचा स्वभाव पूर्णपणे बदललेला आहे. अरे महान माणसा, आता तिचा स्वभाव का बदललाय? आता ती का हट्ट करते? कारण तिला माहिती आहे की आपले हट्ट पुरवले जाऊ शकतात, तेवढी कपॅसिटी आहे आता आपली झालेली फायनान्शियली, आणि ते तीच ओढते ना, त्याच्यामुळे तिला माहिती आहे की आता काय मला काय कोण नाही बोलू शकत नाही कारण हे माझंच आहे, माझ्या जीवावर झालेलं आहे, त्याच्यामुळे ते हट्ट आहे. त्याचा त्या मुलाशी आणि मुलीशी काही संबंध नाही. आणि दिवसभर मी उपाशी राहू शकते असं, म्हणजे मी दिवसभर काही न खाता राहणारी मुलगी आहे म्हणे ही. अच्छा, हां असणारच ना, कारण का तू दुष्काळग्रस्त भागातनं आली आहेस ना, म्हणून तुला सवय आहे. आता ह्याच्यामध्ये पण जोक आहे मंडळी, इट्स ए जोक, मनाला लावून घेऊ नका. त्यांनी बोलताना विचार करायचा आपण काय बोलतो. तर ते बोलल्यावरती तुम्ही आमच्यावर खापर फोडाल की त्यांच्या गोष्टीवर तुम्ही असं का बोलताय, तर त्याचा अर्थ तोच निघतो म्हणून बोलतोय. आता कोणाला परिस्थितीमुळे भूकं राहावं लागतं, कोणाला भूकच लागत नाही काही गोष्टींमुळे, कोणाला भूक लागते प्रचंड, त्याच्यावरून आता मुलगा आहे की मुलगी हे तर्क वितर्क आणि त्याच्यासाठी तो व्हिडिओ काढणं, ह्याला काय अर्थ आहे का? आणि नंतर आम्ही आता इथे करणार की तिथे करणार, सगळंच कसं तुम्हाला आयत्या वेळेला सुचतं आणि सगळ्यांना कसं काय तुम्ही गृहीत धरता. स्पेशली त्या बायकोच्या ना घरच्यांना तर डोक्याला त्रासच आहे हा माणूस. किती ते त्रास द्यायचं, काय लाजा पण नाही वाटत मला ना अशा मुलींची ना. खरोखर म्हणजे असं वाटतं की शरम करा. उद्या तुमच्या मुलींनी पण आहे ना तुम्हाला असंच दिमतीला ना झुंपलं पाहिजे, म्हणजे तुम्हाला कळेल काय अत्याचार केले. तुमच्या मुलाला ना असंच बहिणीच्या नुसतं मागे पुढे करत राहायला लागलं पाहिजे, म्हणजे मग कळतं की कसं काय त्रास होतो. तुमच्या नवऱ्याला लागला पाहिजे. तुमचा नवरा करतो का असं बहिणींच्या मागे पुढे? तुम्ही जाता का पळत त्यांच्या बहिणीचे डिलिव्हरी करायला आणि काय करायला?
ह्यांचं हे म्हणजे असं असतं ना की आपलं सगळ्यांनी करायचं, ह्याच्यावरनंच कळतं ना की किती आपमतलबी लोक आहेत हे लोक. काय त्या भावाचा काय पिच्छाच सोडत नाही आहेत. जिकडे तिकडे सगळं त्या भावावरच येतं. अरे बाबा, तुम्हाला एवढा संसार थाटून दिला, तुमचा एवढा पडता संसार त्या माणसाने उभा करून दिला, आता तरी सोडा त्याला, माफ कर दो भाई, बख्श दो उसको. कोण करतंय म्हणून काय इतकं करून घ्यायचं त्याच्याकडनं? ते म्हणतात ना की देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हातच घ्यावेत. तसं काहीसं झालंय यांचं. नुसता भाऊ आला, भावाकडे जाऊया, काय नाही आपलं काही नाही जमत आहे म्हटल्यावरती सुटायचं भावाकडे. एक तर भावाकडे तरी जायचं, नाही तर भावाला तरी बोलवून घ्यायचं. त्या वहिनीला सगळं तिच्या पोराटोरांचं सोडून यायला लागलं तरी चालेल. तुमच्या श्रींची शाळा बुडणार होती तेव्हा कसं जीव वर खाली होत होता, मग दुसऱ्याचं होतं तेव्हा काय नाही, त्यांच्या मुलांचं शिक्षण नाही, तुमच्या मुलाचं शिक्षण. आणि काय ते स्किन केअर आणि काय काय नाटकं, म्हणजे डिलिव्हरीच्या आधी स्किन केअर वगैरे. ग बाई, स्वतःला काय हिरोईन काय काय समजतेस काय तू? किडकिडी असं कोणाला तरी असं ना. मला नेहमी हिला बघून आहे ना माझ्या लहानपणीची आठवण होते. असं वाटतं की ते असं ना भावाच्या पाठीवर मी असं आपलं हे एल्बो कोपर असं लावून असं करायची, त्याला इरिटेट व्हायचं. तर असं वाटतं की हिचं पूर्ण असं ते काटक शरीर जिथून पण असं लागत असेल ना समोरच्याला असं गुदगुल्या होत असतील. सगळीकडनं तशी टोकं बाहेर निघाली आहेत. आणि इतकं तंगवून धरलं ना पूर्ण ओव्हरऑल त्या सगळ्या जर्नीमध्ये. ह्या आधी पण ह्या लोकांनी तो एक असा तो ट्विन्सवाला व्हिडिओ बनवला होता, तेव्हा पण लोकांना असंच काही फालतू बडबड करून या लोकांनी 25 मिनटं घालवली. त्याच्यानंतर प्रत्येक व्हिडिओ म्हणजे जेव्हापासून ही बाई प्रेग्नेन्सीची अनाऊन्समेंट केली नाही ने तेव्हापासून हिने पूर्ण लोकांचा फायदा घेतला आहे. नुसतं टाईमपास, एक एक व्हिडिओ नुसतं सस्पेन्स आणि काहीतरी लोकांना तंगवत ठेवायचं. आणि ते बोलतात ना खोदा पहाडवर निकला चुवा सारखं सगळे व्हिडिओ बनवले हिने. काहीतरी असा फुसकच काहीतरी निघायचं. त्या दिवशी पण बसला होता, काय झालं काय ते काय सांगितलंच नाही, पण 15 मिनटं काहीतरी फालतूची बडबड केली. त्याच्यानंतर तिथे ती कम्युनिटी टाकली, त्याच्यामध्येच लिहिलं होतं की आता ना आम्ही गडबडीत असल्यामुळे, तब्येत खराब असल्यामुळे आम्ही काही सांगू शकत नाही आहे, पण तोपर्यंत तुम्ही गेस करा की आम्हाला काय झालं आहे. अरे एवढी ती लिहिण्यापेक्षा डायरेक्टली काय झालंय तेच लिहिलं असतंस तर एकूण एकच टाईम लागला असता. लोकांना काही येडाबिडा समजतो का रे तू, आणि स्वतःला जास्त शहाणा समजतो? ह्यांचे गाववाले आहेत ना, ह्यांनीच यांना चढवून ठेवलंय, बाकी कोण नाही यांचं बघत फालतू व्लॉग्स. आणि सारखं काय रे तुला रडायला येतं? हे रडू येतं मला, असं झालं तसं झालं, डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं की आहे ना काही गोष्टी घडल्या असत्या, तर त्या काय घडल्या असत्या ते विचार करून पण मला रडू येतं. आणि मग माझ्या बायकोला ना दिव्यातनं जायला लागलं. प्रत्येक स्त्रीला असं जावं लागतं, प्रत्येक स्त्रीचा दुसरा जन्म असतो. तर हे खूपच मला वाईट वाटलं. अरे इतकाच वाईट वाटत होतं ना तर मग दुसरा चान्स घ्यायचाच नसता ना, एवढा सियाप्पा झाला असता ना, तुला रडावं लागलं असतं ना, तुला या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागला असता. सगळं करायचं, करून सवरून बोलायचं बापरे आता स्त्रीचा दुसरा जन्म आहे आणि असं आहे आणि तसं आहे. चल चुप पागल. त्या मुलीचं इतकं केलेलं तरी पहिला मुलगा आहे ना म्हणून एवढं येड्यासारखे करत होतात. नाहीतर कळलं असतं पहिल्या वेळेला काय होतं तुमचं मत. हां, आत्ता शेवटी जेव्हा मुलगी झाली ना तेव्हा हा माणूस जाऊन म्हणतो की आई आणि बाळ सुखरूप आहे. ते याला कमेंटमध्ये 10 वेळा येत होतं की बाबा असं बोलू नये, फक्त आई आणि बाळ काय होईल ते होईल, सगळं व्यवस्थित धडधाकट हातीपायी चांगलं आणि आई आणि बाळ सुखरूप असू दे. तेव्हा जाऊन आता याला ती अक्कल आली, शेवटी याच्या मनासारखं झालं तर. वागत तर असा होता की माहिती नाही, जर याला मुलगा झाला असता तर डिप्रेशनमध्येच गेला असता की काय बोलायचं त्याला काय अर्थ आहे. माहिती आहे तुम्ही खूप मोठे थोर विचाराचे आहात आणि तुम्हाला मुलीची आशा होती आणि मुलगी झाली म्हणून तुम्ही खुश झालात, असं लोकांना उदाहरण ठेवायचं आहे ना तुम्हाला, हेच दाखवून द्यायचं आहे ना. ठीक आहे, कळलं लोकांना, अति करू नका.
मुलगी 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 चांगली आहे, मुलगी हवी आहे, ह्या नादापायी मुलांना कमी लेखू नका. कारण दोन्ही ईश्वराने दिलेलंच, आपल्या पदरी दिलेलंच दान आहे. त्याच्यामुळे त्या दोघांनाही तेवढाच इम्पॉर्टन्स आहे. काहीही झालं तरी छानच म्हणायचं, काहीही झालं तरी ते आपलंच. हे प्रत्येक वेळेला म्हणजे मी आजकाल हे बघते की मुलींचं दाखवायच्या नादामध्ये मुलांना तुम्ही डिटोरिएट करत चालले आहात. मुलांना असं दाखवतात की नाही नाही, मुलगी छान, मुलगीच पाहिजे आम्हाला, आम्ही किती महान आहोत, सगळ्या दुनियेला मुलगा पाहिजे असतो पण आम्हाला मुलगी पाहिजे असते. पण असं करताना तुम्ही इक्वली पापाचे भागीदार आहात. कारण परमेश्वराने जी तफावत केलेली नाही आहे, परमेश्वराने दोघांना समानच लेखलं आहे, तर तुम्ही कोण? मग ते तुम्ही मुलीच्या बाजूने बोला नाही तर मुलाच्या बाजूने बोला, ते इक्वली बेकार आहे. त्याच्यामुळे कुठल्याही गोष्टीचा अतिरेक करू नका. ठीक आहे, तुमची इच्छा आहे, तुम्ही एकदा बोलून दाखवली बस. पण मी माझ्या ह्याच्यात असतं तर मी जिलेब्या ठेवल्या असत्या, मी एक पण मोदकच ठेवला नसता, मी लाडूच ठेवला नसता, मला मुलगीच पाहिजे, मला मुलगीच पाहिजे. अरे काय हा वेडेपणा? मुलगा झाला तर टाकून देणार आहे का त्याला? का जीव देणार आहे स्वतःचा? की काय करणार आहे? काय अर्थ आहे का? तुम्हाला पहिला मुलगा आहे सोन्यासारखा, चांगलं करतोय, चांगलं वागतोय, त्याच्यावर तुमचा जीव आहे ना. म्हणजे मूल जन्माला आलंच नाही आहे त्याच्याबद्दल आधीच कशाला असे तर्क वितर्क, होप्स, इफ्स अँड बट्स सगळं काही करून बसायचं, डोक्यामध्ये काहीतरी घालून घ्यायचं. आता हा वर्षभराचा खेळ संपलेला आहे आणि आता पंचवार्षिक योजना सुरू होणार आहे. त्याचं आता सुरुवात झालेली आहे. आता एक खेळ संपला तर दुसरा खेळ. 1 वर्षभर हा खेळ आपण बघत आलो आणि आता आपल्याला अजून पुढची 5 वर्ष तरी आता ह्याच्याहून भयानक खेळाचा सामना करायला लागणार आहे. ह्यांचे नखरे सहन करायला लागणार आहे. त्याची सुरुवात आता रिॲक्शनपासून होईल. जसं हे कन्सीव्ह केल्याची न्यूज कळल्यावरती एकेकाचं रिॲक्शन कॅप्चर करण्यात आलं होतं. अगदी गावी जाऊन वगैरे आईवडिलांचं रिॲक्शन कॅप्चर करण्यात आलं होतं. तसंच आता डिलिव्हरी झाल्यानंतर, मुलगी झाली आहे हे कळल्यानंतर आता दादाचं, ताईचं, मामीचं, मामाचं, काकाचं, आत्याचं, मावशीचं, सगळ्या दुनियाभरचं रिॲक्शन. त्याच्यानंतर एक त्या न्यू बेबीच्या सख्ख्या भावाचा रिॲक्शनचा मोठा व्हिडिओ येईल, त्याचा एक स्पेशल व्हिडिओ येईल, आजी आजोबांचं वेगळं येईल. आता हे सगळं आता इथून सुरुवात होणार आहे. डोक्याला टॉर्चर, एक टॉर्चर संपलं तर दुसरं महा टॉर्चर सुरू. आता तर म्हणजे काय टेन्शनच नाही. आता 5 वर्षात फुल एकदम सगळं कायापालट होऊन जाईल सगळं काय. आणि हां, ते कायापालटवरून मला आठवलं की ते इतका मोठा लॅविश फ्लॅटचा व्हिडिओ बनवलेला, एवढा दाखवला की आम्ही हा विकतच घेणार आहे, आम्हाला विकतच पाहिजे, पण ते द्यायला तयार नाही. त्याचं पुढे काय झालं म्हणजे मी हिचं रेग्युलर काय बघत नाही त्याच्यामुळे मला एवढं काय माहिती नाही. तुम्हाला काय आयडिया असेल तर सांगा. का तो पण एक स्टंट व्हिडिओच होता आणि एवढं सगळं घेण्यासाठी एवढी जमवाजमव यांची झाली म्हणजे तुम्ही विचार करा काय लेवलवर छपाई चालू आहे. तर आता मी खूप खुश आहे, मी बरी आहे, बाळ पण बरं आहे, सगळं काही व्यवस्थित झालं. स्वामींच्या कृपेने सगळं काही छान पार पडलं आणि तुमचे पण आशीर्वाद माझ्या पाठीशी असेच राहू द्या. आता तुमच्यासाठी अजून छान छान व्हिडिओ घेऊन आम्ही येणार आहोत. आणि आता बाळाचं कसं सुसू, दुधू, पुप्पू, शिशी सगळं काही कसं साफ करायचं, दुपटं कसं बदलायचं पासून सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे. तर आता खूप छान छान व्हिडिओ येतील आणि तुम्हाला पण बघायला खूप मजा येईल. आणि आता आमच्या श्रींचं पण रिॲक्शन मी तुम्हाला दाखवेन. खूप खुश आहे आम्ही सगळे, खूप खुश आहे. बाळ पण खूप खुश आहे, बाळाचे पप्पा पण खूप खुश आहे आणि त्यांना तर मुलगीच हवी होती तर ते खूपच जास्त खुश आहे. तर आता लक्ष्मी चाललेली आहे. तर आता आमच्याकडे कसं काय 5 वर्ष आता टेन्शनच नाही. आता लक्ष्मीच्या रूपाने सगळं काही चांगलं होईल म्हणून आम्हाला लक्ष्मीच पाहिजे होती की जणू आता सगळं काही होईल. म्हणजे आता हिच्या रूपाने मी अजून खूप छान छान व्हिडिओज बनवेल आणि मला नवीनच कंटेंट मिळालेलं आहे. आता मला वेगळं कंटेंट आता विचार करत बसण्याची गरज नाही. म्हणजे आता तुम्ही पण म्हणणार नाही की काय ताई रोज रोज तेच दाखवती, तेच नुसतं हे काढते ते काढते, इकडची जळमट काढते, भांडी घासते. आता मी धुणी भांडी संघटनेपासून थोडंसं लांब जाऊन आता मी आई संघटनेमध्ये आणि दुधू शिशू पट्टी संघटनेमध्ये समावेश माझा झालेला आहे. तर आता त्याचे पण तुम्हाला व्लॉग्स पाहायला मिळतील. असंच प्रेम देत राहा. तुमचे खूप खूप धन्यवाद बरं का.
सो चला तर मंडळी, 1 चॅप्टर ओव्हर आणि नेक्स्ट चॅप्टरची सुरुवात झालेली आहे पंचवार्षिक योजनेची. तर आजचं पॉडकास्ट मी इथेच थांबवते. आय होप तुम्हाला आवडलं असेल. भेटूया आपल्या नवीन पॉडकास्टमध्ये उद्याच्या भागात नवीन विषयासोबत. तोपर्यंत खाप्या मस्त राहा आणि स्वस्त राहा. टेक केअर, बाय, मासलामा.